नमस्कार सर्वांना, दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि हा व्हिडिओ आहे दिवाळीच्या दिवशीचा। आणि सकाळी अंगणामध्ये पिवळा रंग टाकून पाणी शिंपडून घेतलं आणि छान असं उंबरठा स्वच्छ करून हळदीचं लेपन करून घेतलं आणि छान अशी छोटीशी रांगोळी काढली सकाळी। आणि अंगणामध्येही रांगोळी काढली, उंबरठ्याची पूजा करून घेतली आणि संध्याकाळी वेगळी रांगोळी काढायची होती, त्यामुळे सकाळी छोटीच रांगोळी काढली। आणि मग दारामध्ये तोरण वगैरे लावून घेतले आणि सर्व माळा या मुलांनीच बनवल्या, कारण मुलांनाही सर्व आलं पाहिजे, त्यामुळे बसलेले होते आणि मलाही बरंच काम होतं, त्यामुळे मी मुलांना सांगितलं की माळा बनवा। तर त्यांनी छान अशा माळा बनवल्या आणि तोरणही बनवले आंब्याच्या पानाचे हे ते सर्व। आणि गाडीला माळ, सगळ्यांना त्यांनी माळा बनवल्या आणि पिल्लूला तर खूप आवड या गोष्टीची, त्यामुळे तो मध्ये मध्ये करत होता आणि त्याला आवडतं असं बनवायला। आणि मग संध्याकाळी दारामध्ये रांगोळी काढून घेतली आणि खूप म्हणजे हवा पण येत होती, त्यामुळे खूप मोठी रांगोळी नाही काढली, अशीच जास्त मोठी नाही पण छान रांगोळी काढून घेतली आणि तसे दिवे वगैरे लावून घेतले। आणि त्या दिवशी हवा इतकी होती ना, ते काही दिवे राहत होते की आणि विझून जात होते, कारण पाऊसही आला होता, पाऊस खूप होता पण हवा खूप होती त्यामुळे राहत नव्हते। आणि लावले मी नंतर, इतके हवा आली की पूर्ण दिवेच विझून गेले। आणि घरातील छान अशी पूजा मांडून घेतली मी आणि मग माझे सासूबाई सासरे सर्व बसलेले होते आणि हवा इतकी होती ना की दिवे राहत नव्हते, त्यामुळे सर्व दिवे विझत होते। आणि छान असं आम्ही हे दिवाळीला मंदिर घेतलं आहे नवीन आणि छान अशी पूजा करून घेतली, मग आरती करून घेतली आणि सर्वांनी पूजा केली आणि आम्ही जोडीने आरती केली होती। दिवाळीच्या दिवशी खूप काम असतं, त्यामुळे बरीच माझी घाई गडबड झाली होती, कारण रांगोळी पूजा सर्व करायचं आणि पूजा तेही मलाच मांडायचं असतं आणि त्यामुळं बरीच गडबड होऊन जाते। आणि छान अशी आरती ते करून घेतली आम्ही मग, आणि इतकं छान आवरायचं। आणि दिवाळीच्या दिवशी पाऊस येत होता आणि खूप जास्त पाऊस नव्हता पण हवा खूप होती, त्यामुळे दिवे विझत होते, तर खरंच खूप कसं तरी वाटत होते की, कारण दिवाळीच्या दिवशी सर्व म्हणजे सगळीकडे दिवे असले की खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतं, पण पाऊस होता त्यामुळे थोडीशी राहत होते, पण हवा खूप होती त्यामुळे विझत होते दिवे। आणि मग आरती ते झाल्यावर आम्ही मस्त गाडीची पूजा करून घेतली आणि 4 व्हीलरची पूजा करून घेतली, सर्व गाड्यांची माळा लावून आणि छान अशी पूजा करून घेतली। पण पाऊस चालू आहे, तुम्ही बघू शकता, तर बघा कसा पाऊस येतो आहे, त्यामुळे गाडीवर सर्व मी मस्त स्वस्तिक ते काढलं होतं, सर्व पावसाने धुवून गेलं आणि पूजाही व्यवस्थित करता येत नव्हती, पण हवाही खूप चालू होती आणि करणं म्हणजे दिवाळीच्या दिवशी करावंच लागते, त्यामुळे केली पूजा। आणि पाऊसही थांबत नव्हता, त्यामुळे दिवाही राहत नव्हता। आणि मग पूजा ते झाली, नंतर थोडासा पाऊस उघडला आणि हवा पण बंद झाली आणि नंतर 9च्या नंतर सर्व दिवे छान असे म्हणजे पेटवले मी, तर छान राहिले। आणि नंतर छान असे मी फटाके फोडले आणि मलाही खूप आवडतं फटाके फोडायला आणि अनुज तर खूप फटाके फोडतो आणि त्याने खूप फटाके फोडले, आवडते खूप आणि भीतीही वाटते, त्यामुळे जास्त काही नाही पण थोडेसे फटाके फोडले मी आणि छान अशी दिवाळी आम्ही सर्वांनी एन्जॉय केली। मुलांनाही खूप आवडतं, त्यामुळे ते गावाकडं दिवाळी छान मोकळं असतं, त्यामुळे खूप एन्जॉय करतात ते। आणि प्रथमेशला, माझ्या पिल्लूला तर खूप आवडतं, पण त्याला खूप भीती वाटते, त्यामुळे असं जपत फोडत होता फटाके। आणि मग मी झाड ते सर्व लावलं आणि सर्व छान असे फटाके फोडले आणि खूप मजा आली। पेटलंच नाही ना आणि झाड लावत होते तर ते पेटतच नव्हतं माझ्याकडून लवकर आणि मग पेटलं आणि नंतर एक भुईचक्कर लावलं मी, ते खूप जोरात उडालं, तर मला खूप भीती वाटली होती। आणि मी आणि माझा पिल्लू आम्ही असं हे करत होतो, सुरसुरी पेटवत होतो, तो दिवा विझत होता
सर्वांनी दिवाळीची खूप एन्जॉय केला आम्ही सर्वांनी गावाकडे. बघा कसं फुटते ते. आणि आम्ही दिवाळीसाठी नवीन देवघर घेतलं आहे. म्हणजे आमचं देवघर शिफ्टिंगमध्ये तुटलं होतं, त्यामुळे अगोदर हे आणलं होतं. हे थोडं छोटं होतं आणि त्याची पट्टी निघलेली होती, त्यामुळे आम्ही हे नवीन दुसरं मोठं आणलं देवघर. आणि खूप छान देवघर मिळालं मला, कारण मला बऱ्याच दिवसाचं घ्यायचं होतं. मला खूप आवड होती. आणि मग नंतर आम्ही थोडेसे फोटो काढले. पूजा आहे, सासूबाई सासरे आहे माझे, आणि मग सर्वांनी थोडेसे फोटो काढले. आणि अशी झाली आमची दिवाळी. आणि सर्वांनाच ही दिवाळी सुखसमृद्धीची जावो हीच प्रार्थना ईश्वर चरणी. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा.